एक दादा मला स्टँडला भेटला, मला म्हणला महाराज तुमचं युट्यूबला कीर्तन ऐकत राहतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे. आपल्या बापाची पुण्यतिथी करायची म्हणले, तारीख घ्या म्हणलं. घेतली तारीख. या म्हणले कार्यक्रमाला. म्हणलं आलो ना दादा. 3 दिवसावर कार्यक्रम आहे. मला फोन आला, म्हणले रविकिरण महाराज लक्षात आहे ना तारीख? म्हणलं हो ना दादा. मा बापाची पुण्यतिथी. म्हणलं हो ना महाराज. पहिल्यांदा कार्यक्रमाचं आयोजन आहे. म्हणलं हो. माझ्याकडे जेवण करावं लागेल. म्हणलं मी जेवतोच, पण जेवणात काय बनवायचं? म्हणलं कर ना दादा भाजी पोळी काहीतरी साधच. नाही म्हणे तुम्ही सांगा ना. म्हणतो म्हणा असंही भाऊ, मी जगांसाठी खास, खावांसाठी नाही जगच मी. कारण आमच्या वारकऱ्यांना शिकवण आहे. आम्ही मंत्र बोलतो नाही का? हा, अन्न हे पूर्ण ब्रह्म नाही का? वदनी कवड घेता नाम श्री हरीचे सहजमुक्ती नाम घेता फुकाचे जीवन करी. अन्न हे पूर्ण ब्रह्म. समोर आलेलं ताट म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे. आणि ब्रह्माला नाव ठेवू एवढे मोठे आपण नाहीये, म्हणून आलेल्या ताटाचा अपमान करायचा ना. मला का नाही चालत नाही. हो कलेक्टर का नाही ते उराटे हे ते पहिलेच सांगितले. हो बरोबर आहे ना? हा. मला म्हणलं महाराज पहिल्यांदा मा बापाची पुण्यतिथी करायला. म्हणले जेवायला या. म्हणलं येतो ना, पण काय बनवायचं? म्हणलं कर ना एखादा भाजी पोळी. नाही म्हणे महाराज पहिले जाऊ कीर्तनकार जेवाडू काहीतरी चांगलं सांगा ना. म्हणतो भाऊ बासुंदी पापडी 1-2 भाजी बनायटा. नाही म्हणे बाबा पहिल्यांदा राहणार. अरे म्हणतो मग 2-4 भाज्या बनवू. नाही हो म्हणे बाबा नेमन सांगा. हा तुला का पुतळा लवलो जीव करस. म्हणजे कीर्तनकार काय खात साय बी समजत नाही तुला. काय काय मुकला उलगेल वावरे राहतं कडे सर्रास सापडत नाही. आता गेलो त्याच्याकडे कार्यक्रमाला. नवीन गावांमध्ये कोणाचं घर कुठे आपल्याला माहिती नसते. मी गावात प्रवेश केला. एक उंच ओट्याचं घर होतं. एक आजीमाई बसलेली होती. मला वाटलं की या माणसाचं घर कुठे, आजीमाईला विचारावं म्हणलं. मी जवळ गेलो. मी जातच होतो त्या आजीकडे, तोपर्यंत त्या आजीनंच मला बोलवून घेतलं. म्हणे भाऊ आता आहे. म्हटलं नक्कीच आजीच्या पोरानं तारीख दिली असावी. मी जोडे गो माल म्हणे भाऊ. म्हणता काय माडी तू करम फुले इकच का? म्हणे तू कीर्तनकार म्हण करम फुले इकणार, मग फरक नाही दिखणार. मी मनकडे देखू काय आजीकडे देखू. मी करम फुले इकणारा दिकी राहिनो म्हणतो. मन ध्यान भावना आपलं कुठेतरी चुकाय राहिनो बुवा. म्हणे बॅगच चुकी नाही होती सागर बाबा मिलिंद बाबा. म्हणता आई बॅग बदलावणी पडीन बुवा. मग दुसऱ्या कार्यक्रमाला गेलो. ती बॅग फेकली, दुसरी बॅग घेतली. ती दुसरी बॅग म्हणजे आमचे जुने कीर्तनकार घेऊन फिरायचे शबनम बॅग. शबनम बॅग मा पेटा दोतर उपरनं टिली ना आणि बॅग लिस्ट नाही. मला नदीना त्या कोपराला जाणं होतं कीर्तनले. एसटीना प्रवास वेगळ्या नदीना कोपरे कोपरे चाल राहीन तुम्ही. एक भाऊ म्हैशीले पाणी मार राहीन त्याने मनकडे देख बयान हुशारे तुम्ही पहिले समजी गे. तू म्हैशीले पाणी मार राहता त्याने मनकडे देख म्हणे ए भाऊ म्हणता शिलक रे तुका माल माझी बाजारणार समजी राय ना. मला हे का सांगावं लागतंय? जर एक कीर्तनकार साधा ओळखू येत नाही, कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा संत ओळखू येणार आहे का? विनोद वजा करा, विनोद वजा करा. पण कीर्तनकार जरी ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहे? संत म्हणजे 2-3 ठिकाणी सांगायचे ना, कमीत कमी बटणे तरी दाब देते. नकार काय बी नका चावे अरे नाही. नालायकाची सवय रास किडा पाडानी. बरोबर आहे नाही? बाजी खाई दको मग नाव ठेव. आता ते सगळे पोरं उभे होते. एकानं बघितलं म्हणजे तो पोर नाही पोऱ्याचे पण काय करत असेल प्रश्नचिन्ह. लोकांना सवय असते ना. हाव काय करत असेल. मी म्हणतात या येडा व्हायला अजून गाडीवर आली 1 तास बाकी. मी थोडं गाणं गुणगुणायलो. पण गाणं मी काय अभंग वगैरे नाही गायला, कारण मलाही टाइमपास करायचा होता. मी देवाचं गाणं म्हणलं खंडेरायाचं. हे लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या देवाची. गळजे द्वारी जायाची गाडी मुंगराची आली मोरल्या वायाची. गाडी मुंगराची आली मोरल्या वायाची. गाडी मुंगराची आली कोरड्या वायाची. गाडी मुंगराची आली कोरड्या वायाची. मन म्हणा म्हण राहतो तरी त्या बाकीना म्हणे हो तो ते खंडेराव ना गाणं म्हणा ना तो का गोंद्या शेर. तोपर्यंत 8-10 शिटे वय झालं होतात. अजून 5 येवाना बाकी येत नव्हतं. अजून 15 मिनिटं लागतील. मग मी गवडण म्हणलो वारकरी संप्रदायातली नाही. मग जाऊ दे घटभर न्याय मुनीला, तू जाऊ दे घटभर न्याय मुनीला. मलारी अडवून कोण दिलाला, मलारी अडवून कोण दिलाला सजारे. अडवून कोण दिलाला मलारे. क्या बात है. महाराज कीर्तन कसं होतंय त्याच्यापेक्षा गायक वादक महाराज 1 नंबर आहेत. महाराज सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. असं वातावरण खेळतं आहे ना का मन चित लागस. आणि तुम्ही बैठक घ्या मला जास्त बोलायला नाही राहिली. कोणी जास्त उठी नाही राहणार बा. हो
जागा दरीशीन बसेल पण आता मी बी काय करू 11:45 होई घ्या 8:45 त्या 9:45 कार्यक्रम चालू जाईल पंचपती 9:45 ते 11:45 पुन्हा टाइम होई घ्या पुरा आता काय करू मग तरुण भावांचं नियोजन आहे ना वा वा कुठे साहेब बस बरं आहे तुम्ही काट्या कुठे लिहिन बसेल म्हणजे मला उभाटी नाक लाल बरं आहे बा असं 11:45 झालेले आहेत ना हां आता 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल जास्त वेळ तुमचाही घेणे नाही आणि माझाही देणे नाही 15 मिनिटं लिहू का नको ते सांगा फौजी बापू साहेब हां 11:30 किती 12 लागून चाल देऊ असं म्हणजे बा सापडेल याल गोमाली द्या बा चांगला असं कसा तारीख लिहित नाही बुवा पण सांगू का तुम्हाला जर तुमच्यासारखे श्रोते असतील ना तर 12 का 1 बी वाजला तरी आहे गेली काय विषय मला ऐकणारा पाहिजे हो ऐकणारा राहणार का मन चित लागत सांगन तुमले इतका भारी लोकेश आहेत तुम्ही मी सहज बोल राहिनो तरी अशी राहणार हो आणि माणूसने हसत खेळत राहो मी तिथून येतो ना घरून बरं घरून ते नाही बघत तुम्ही इथून निघतो ना मी मला आता विना घ्यायचा आहे इथून सुरुवात राहते मी प्रत्येककडे देखील थोडी स्माईल द्यायची याची माहिती आहे मला स्वभाव मी येताच हा सांग सवयचे मला आणि माणूसने हसत राहो बरोबर आहे की नाही हसतो त्याला रोग नसतो जर मन खोलीशने हसली ना 6 महिना अटॅक येत नाही बाकी नसले इथला हसाडो ना तरी बी तू मरीच अशी राय हो दाच तांढर जर असं तिने गंधातून गंधा हसा ना बी कटाया तुझ्या मन मोक्या हसू ना हसा मग काय तू काय वावर उलगी जाऊ का हसो हसतो त्याला रोग नसतो कोरोना मग चांगला मरी घ्या आपले देवनी वाचाडेले आनंदामा जीवन जगो या ना त्यांना पुरापती करापेक्षा बरोबर आहे की नाही हो मस्त हसत खेळत राहो आणि तुमले सांगत बरं का मना कीर्तन मग जर निसंकोचपणे बसणार मला पक्क माहिती आहे इथला असतच ना 6 महिना तुमले अटॅक येऊ नये आपली गॅरंटी इथला असत माणूस हो मग तुम्ही म्हणतात मग 6 महिन्यानंतर मग आको कीर्तन टी देऊ 50 खर्ची टाकू सोपं आहे ना हो महाराज तुमचा चेहरा बघून तुम्ही म्हणसाल ना तुम्ही मला सांगायचं की महाराज आता जय विठ्ठल करा तोपर्यंत सुद्धा कीर्तन करेल अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बैठक अशी राहिली तर मन विचित लागेल नाही का तुमचा चेहरा मला गणच बोलायला नाही ना तुमचा चेहरा देखील कितलं बोलून काय बोलू असं राहिलं काही ठिकाणी लोक असं बट्टच ते कीर्तन लिहिलं का कीर्तन करणार दारवर येईल ते समजत नाही काय बोलील माणूस आमले सुधरत नाही पण इथं वातावरण खेळतंय म्हणून सांगतो तुम्ही म्हणसान तोपर्यंत 11:30 तर 11:30 विठ्ठल हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय मग संतांचे पाय धरल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते आणि भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतरचा फायदाही माझे नाथ बाबा सांगतात तुटतील बंधनातून मुक्त होतो माणूस फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला येत होते जन्माला यायच्या आधी देवकी माता आणि वसुदेव कुठं होते हो बंदीखानेमध्ये बंद होते भगवंत आहेत पण दर्शन झालेलं नाही म्हणून बंदीखानेमध्ये आहेत पण भगवंत जेव्हा जन्माला आले तेव्हा देवकी माताची आणि वसुदेवाची परिस्थिती हातापायाची बंधनं कधी पायाची बंधनं काढाली पर कधी उचललेला कमलापती जेव्हा भगवंताचा स्पर्श झाला आता पायाची बंधनं काढाली हो आम्ही कथेमध्ये पण प्रमाण घेतो ए खुल गई सारे ताले वय क्या बात हो गई खुल गई सारे ताले वय क्या बात हो गई जब से जन्मे कन्हैया करमात हो गई जब से जन्मे कन्हैया करमात हो गई आता सगळ्यांनी कसे बसलेत 2 तास मी कोणाला काय नाही बोललो 2-5 मिनिटासाठी म्हातारे बाबा जे 50च्या पुढे त्यांना काही बोलत नाही पण तरुण भावांना सांगेल पाठीचा कणा ताट करून बसा कारण आता भगवंताचं नामचिंतन करायचंय अंतकरणापासून सगळ्यांनी काय करायचंय जे भजन माझ्या तुकोबारांनी देहूमध्ये गायलं जे भजन माझ्या माऊलीत ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये गायलं नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं म्हणायचं हाताने टाळी तो भाग वेगळा पण खरं संकीर्तन हाताने टाळी मुखाने नामचिंतन ते खरं संकीर्तन असतं म्हणून सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांनी भजन गायचे
पुरुष मंडळींनी आजचा शुभ दिवस आहे, घटस्थापना झाली, दशरा झाला, आजची कोजागिरी पौर्णिमा आहे. म्हणून आज आता सगळ्यांनी भजन गायचं, कारण आजच्या दिवशी भजन गायल्याच्या नंतर लई मोठं पुण्य असतंय. म्हणून आता सगळ्यांनी भजन गायचं माझ्या मागं. पुरुष मंडळी म्हणा माझ्या मागं, महिला माता तुम्ही काहीच नाही बोलायचं, तुम्ही फक्त ऐका या काय म्हणतात बा. हा सर्वांनी वजनात उद्या बरं. हा सगळ्यांनी भजन गायचंय. हे जनमान मोलना तू राधे राधे बोलिना. हो म्हणा आता भी ते कुंदाच तुम ना बरोबर काय फार्म भरा मग मजा नाही बा. बघा माझ्या माता माऊलींचा आवाज ऐका आता. मला थोडा विकू द्या गणेश. महिला मातांनी माझ्या मागं म्हणा, पुरुष मंडळी तुम्ही आता ऐका. हे जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. अण्णा अण्णा ऐका का आवाज शेकानी गोडवा आवाज मग. म्हणजे मन मायास न्याटे बी सिद्ध करते ना, तुम्हाला घर बी आवाज निघू देते ते बाहेर बी आवाजाची ताकद आहे महाराज. पण इथं बसलेल्या बाया कमीत कमी 2-3 हजार बाया असतील महाराज. जास्त ना 2-3 हजार बाया पक्क्यात नाही म्हणा, तरी पण मला पक्क माहिती. तुम्ही जर 15 बाया लगीन मग गाणं म्हणते आका गाव झोपू देते नाही बहिणी. तुम्हाला 2-3 हजार पैसे नावात कितला यायला पाहिजे होता. हा बरं लगीन मग गाणं म्हणतेस ते काय कोणता संतना लिखेल नाही, काही जनाबाईना नाही, काय मीराबाईना नाही, त्या गाणं बी तसाच राहतो. कोणी टाकी देवनं नाव लेवाना कटाया, कोणी टाकी अंगण मा काढशील गाय दे ती काढले तर ती चेटाळी दे. आणि देवनं भजन म्हणत जाय का त्या गाणं म्हणू नका असं म्हणत उमत नाही. त्या गाणं जिथला जोरमा म्हणतात तिथला देवना गाणं बी म्हणत जा असं म्हण नाही म्हणा. आपली परंपरा मोडणी नाही शे, ते टिकाडी ठेवणी शे, पण त्याच सांगे हाय बी करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. आगे मनान सांगू का देवनी स्तुती करा सांगू का करतीत नाही माया. आणि नको ते वायबार गाणं म्हणत पड. हो मी नेहमी सांगतो बिचारा त्या आदिवासी लोक गरीब राहतात पण त्याच लगीना गाणाच माफी देवरास. त्या मारुती राहिले नैवेद्य देवाला जायत ना मिलिंद बाबा सागर बाबा. हो त्या आदिवासी बाया त्याच ना आदिवासी लोकेश गाणाच माफी देवरास लगीन मा मारुती रायाकडे जातच त्या टोपला मग त्या पापड कुरडाया आणि त्या 9व्या साड्या नेसेल. गरीब लोक राहतात पण बोलती मुरवत राहते असले. हो जवळ त्यांना मना गौरव लागतात जाय ते मारुतीला निवत देवाले. त्या मावल्या गाणं म्हणत बिचाऱ्या मावशी त्या हे उठरा उठरा हनुमान तुला माणस लगीन मी करणार निवता तुला देणार. म्हणजे त्यासना लगीना गाणाच मा सुद्धा देवरास. आदिवासी लोके त्या गाण्यांनी चाल बदलाय टाकायचे बाबा. उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन मी करणार तुला देणार. मन काही नाही मला लायसन भेट जायला तुमले वका देवाना बंद कर देते ना. मी पहिले यायला सांगते तुम्ही नका म्हणजे आता असं. त्या आदिवासी लोक लगीन मग सुद्धा हनुमानले नाही होतं देत असा ना आपला कोणी नको नको टाकू अंगण मग काट नको गादी नको शिल गाय देत ते काट गादीले देव न भजन म्हण ओ माय ओ सोनजी. मला पहिले इशारा देवाय जायला मला माहिती मन मतदान कोणतं जे आज अभंग कथा कसा नाही तू तुलपटीन तसा सोड पण शेवटलं ते 10 मिनिटं रडानं सांग दिजो रे अप्पा. मला माहिती आहे तुम्ही नाही सांगत तरी मला त्या तारीख देणारा पहिलेच सांग देतात बाबा तेवढं होई जाऊ पाहिजे बरं का. पण त्या तुम्ही नेम बदलाय टाकायचे मिलिंद बाबा. कीर्तन नंतर जर ते सांगायला लावा ना त्यांना हल्लक लागतं साथी. संत मीराबाई का जनाबाईना लिखेल गाणं नाही त्याला गिन्ना गाणं एक मावशी गाणं म्हणून त्यामुळे धोंडायचा मग गाव मास कीर्तन होतं कीर्तन करी म्हणून मिलिंद बाबा झोप नो उन्हाळा ना दिवस
अंगण काट टाकीन झोपेलो तुम्ही. एक काकू गाणं म्हण राहील ती तर ताई उन्हा म्हणा दादा उन्हा निमित्ते समजी उन्हा माय म्हणा हिरो तर ताई उन्हा म्हणा बापू उन्हा निमित्ते समजी उन्हा माय म्हणा गोविंदा. मी पडी पडी ऐकले मी म्हणतो आपल्या मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपला गाव मग गोविंदा यायला देखील म्हणतो मी सकाळी सकाळी मग थंडा पाणी काय अंग धुले ना गोविंदादा का नान मा जी काकू गाणं म्हणा ती 3 जोडे गो म्हणतं काकू मला गोविंदादा काढो बहीण म्हणतं जी भाऊ तो गोविंदा लाईट नाही खाली उभा होता त्याला ते काढा ना त्यांकडे दे कर लाईट ना खाली उभा होता तर दिकी नाही इथला नियागार होता हा गोविंदा आहे म्हणतो तू ना तवस ना म्हणा भरोसा झोपडी घ्या बहिणी सोडतील लबाड राहते म्हणता या बाय तेवढं बरं आठवड्या बहिणी चांगल्या आहेत या खोटं नाही बोलतेस मी जे बी सांगतो ना बहिणी म्हणतात ना सांगतो आठेनं काहीच सांगावं नाही आठेनं सांगितली कोण बरेल गरमात दाती घालली तुम्ही बट्या बहिणी चांगल्या आहेत आणि तुमच्या पायाकडून माफी मागतो. हे शेवटचे 10 मिनिटं मी विनोद म्हणून सांगतो अजिबात गैरसमज करायचा नाही हे तुमच्यासाठीच विनोद असतो नाही का. मी पहिल्याच सांगितलं तुम्हाला हसतो त्याला रोग नसतो थोडं विनोद म्हणून सांगणे. माझा 2 तासात कीर्तन अभंग सोडून झालेला आहे. युट्यूबवर बी तेवढं टाकत जा बरं का भैया दादा त्या गरबशी बटणारा किडा पाडतोस नालायकच नाही अजून समोर बसून कीर्तन ऐकेल नाही पण बडी बडी किडा पाडतोस म्हणजे जस ना मायबापना संस्कार चांगला आहे त्या चुकीनं नाही बोलतोस बा ज्यासले वयनच नाही त्या काही बी बोलतोस. आता आम्हाला वारकरी कधीच कोणले चुकीनं बोलावत नाही कधी कोणली एकेरी भाषा मग बोलावत नाही. चाव्यान टाइमले सुद्धा कोणते हां ते महाराज का हो हो मिलिंद बाबा का सागर बाबा का म्हणा नुसतं बोला मा बी एकेरी भाषा मा एखादा व्हिडिओ जर सापडायला ना तरी 11,000 रुपये इनाम दिसून नये असं सहज चावय मा बी सापडायली ना एकेरी भाषा मा बोल राहिला तरी 11,000 रुपये इनाम दिसू. कारण मी स्वतःनं अहो विचार करस बोलाल ते मी बोली टाकसू पण या दोतरवाला बाबा असा विचार करता अहो ते बोली घ्या रे पण याला घडवणार कितला बेकार होती म्हणजे चूक आपली दोष मायबापना निघस त्यामुळे माणूस बोलान टाइमला तारतम्य राकेशने बोलो. हां मी एकेरी भाषेत कधीच कोणाला बोलत नाही चर्चेत पण नाही त्याच्या पाठीमागे पण नाही मी स्वतःला सवय करून घेतली बाकी ना सरळ सरळ मागे निंदा करता गाया बी दिले तर बोलो की तुमच्या पायाकडून माफी मागतो विनोद म्हणून बोलणार राहतं माझं 10 मिनिटाचं तुम्ही अजिबात मनावर घ्यायचं. आजचा कीर्तनकार नाही तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ आहे असं समजून ऐकायचं मायावर बरोबर आहे ना. तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण महाराज मोठा नाही तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकारी या माय पाय. माझ्यासारख्या लेकरांना काय बोलावं या मायला माझ्यासारख्या लेकरांना काय बोलावं तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहात मायावर तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहात. हा आजही तुम्हाला आम्ही सप्तशृंगी नांदुरीची देवी गावातली चिराई माता म्हणून आजही पूजायला तयार आहोत. फक्त चिराई माता सारखा डोकावर पदर राहू देत जावा. हा डोक्यावर पदर असल्यावर देवीच दिसते बाई बरोबर आहे का नाही. डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. ज्या बाईच्या डोक्यावर पदर आहे तुम्ही देखील बट्याच बाईस ना डोक्यावर शेवा जास्त नाही होता त्याने सरकारली ना निज दखाय ना माझा नाव पदर घेऊन घेत जा माया आपली संस्कृती. तुम्ही 5-5, 7-7 हजारच्या साड्या नेसतीस लग्नेस मा 4-4, 5-5 हजारच्या साड्या नेसतीस महाराज आणि तो पदर तिरपा कोशिले तिने 75 न फडक गुंडाई गुंडाई फिरतीस हुशार म्हणशात काहीसले प्युअर येडा माल एवढी मागडी साडी लेवाने तो पदर तिरपा कोसा 75 न फडक गुंडाईन फिराना याला येडा नाही काय म्हणशात तुम्ही. तोच पदर डोकावर टाकले आज बी जुन्या म्हातारे देखा तुम्ही जुन्या म्हातारे एक बी बाई डोकावर तीन पदर पडद्यावाने देर जेट जाऊ द्या डिकरा जरी मोठा राहिला तरी डिकरा देखील पदर लेत पहिल्या बाया नाही माय तुम्हाला देर जेट सारखा दिकस बरोबर आहे का नाही. जुन्या बाया डिकरा जरी मोठा राहिला तरी त्याला देखील पदर लिहत आई वयन होतं पहिलं आता ते सगळं सासराने विचारते ना बिल्ल मोठा काल करस मान माय. बोलो लिहिले जाओ बहिणी सो मायच्यान कधी तुमना डोकावर ना पदर आहे ना नुसता डोकावर जर पदर दाखा ना असं बाबा लोकेशनी तुमना मायबापले देखील नाही तरी सुद्धा या सांगतं सार काय पोर आहे काय मायबापनं वय नाही काय संस्कार आहे डोकावर त्यांनी पदर सुद्धा पडू देत नाही. तुमना मायबापले बिगर देखाना मार्क दिन मोकळ्या जात अशा लोके नुसता डोकावर पदरले नाही बरोबर आहे की नाही हो. आणि डोक्यावरचा पदर आपला संस्कार सांगून जातो. अजून खेडागावमा चांगलंच आहे पण काही सिटीजमा येले त्या ते वातावरण गुशिरानं खेळाच बी थोडं थोडं बहिणी म्हण साडीवर जितली बाई सुंदर दिकस ना तिथली कोणताच कपडावर दिकत नाही. आपण सांगू का डोकावर पदर जर राहिला ना असं वाटत ना जाता जाई मायनं दर्शन लेवो गणनी मायच दिकस बिगर पदरनी बाई अजिबात सोबत नाही. थोडं वाईट वाटेल तुमले हो. राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या पण एक फोटो मध्ये दाखवा प्रतिभाताईचा पदर पडलेला एक बी फोटो माने. आम्ही बचत गटनी मिटिंगला जातीशा माया आणि पदर कोशी कोशी फिरते ओ बहीण तू परवंदी निंदाला जायला होती हो काकू हो म्हणा बाप हो चिडी तू पलवली हो म्हणे मार हो बहीण तू
बिगर पदरनी चुरीड दिकस हो म्हणी मा बापरे बोलवर बारी दिकत बाई हा असं का बोलस मी तुम्हाला भाऊ आहे मी तुम्हाला पोरी आहे मी आग काते बोलसो आणि आग काते तोच बोलत जो जोड येणार दुसरा ते तोंड साडग्यापणा करीन निघ जातात तुम्ही पदर खाली घेऊन घ्या मी असं टाकून घ्या मस्त दिसतात तुम्ही चेटरे बोरा बोटा संस्कृती ना सत्यानाश करायला ना लाई बर दिसणी डोक्यावर पदार हा अजून सांगू का ते नवीन आपण फॅशन कुठ जाय अशी गाऊन तुमले जर काही शरीर त्रास आहे बा काहीतरी जास्तच तब्येत खराब आहे तुम्हाला काही उठावत नाही बसवत नाही सीधा कपडा घाल देत तसे एखादा ठीक आहे बा पण हाऊस म्हणे गाऊन घाला ना काहीच गरज नाही शे आणि समजा बहिणी तुम्ही जर गाऊन घाला सवय होई मी तुम्हाला पाय पडत का लोकसंख्या कमी नका करा तुम्ही गाऊन घाला पण गाऊन घालायची बाहेर नका निघत जावा तुमले चुरेड समजीने लोक मरी जातील बहिणी नका घालायची बाहेर निघत जावा ओ म्हणे माया असून तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण महाराज मोठा नाही तुमचा अधिकार मोठा आहे पण त्या अधिकाराला तुम्ही जागलं पाहिजे असो आता मी जे बोलतोय ते विनोद म्हणून बोलतोय अजिबात मनावर घ्यायचं नाही तुमचं गाण्या म्हणण्यामध्ये खोटं आहे का नुसता गाणाच खोटा राहतच का यास ना गरमा सुद्धा लबाडी तुम्ही गाव माहीत पिरिश या संध्याकाळी शर्ट कुंडील टांगी द्या तुम्हाला जेवण होईल तुम्ही झोपी घ्यात मनमाय तुम्हाला झोपा नंतर मनमायनी ड्युटी चालू असते किसा जामलानी जवळ तुम्ही झोपतच तर मनमाय ड्युटी लागस तुम्हाला किसा माईन 500 उपाडी द्या तुम्ही सकाळी मा शर्टाना किसा जा म्हणता का रे मन किसा मा 500 कमी दिक राहणार मोबाईल काढा मा कुठे पाठ टाकावा तुम्ही ओ बापरे मी इथला येडाची बडा बरोबर राही का 500 गई घ्या 500 जमा करीलेस मनमाय रक्षाबंधनले भाऊबीजे 2 ग्राम सोनं बनायलेस ने आपला आत्मा ठीक देस मन भावनिकाने रक्षाबंधनले 2 ग्राम सोनं बनाय दिना आपलं डोकं काम करत नाही मागला महिना मागे तू याले चाले दूध सापडे नाही याने 2 ग्राम सोनं लिहिणं कसं पण यांचा प्रामाणिकपणा बी तेवढाच खरा आहे संकटकालीन आपल्यावर जर काही संकट आलं तर ती माय ते चोरेल जाऊ द्या पण स्वतःचे खरंच मेहनतीचे असतील ते सुद्धा तुमच्या संकटाच्या वेळेस काढून देते एवढी प्रामाणिकपणा असते माय हे मान्य करावं लागेल आपल्याला हे मान्य करावं लागेल संकटकालीन हाय माय काना कोपरामान अख्खं सोनं चांदी जेवी वै रुपया 2 रुपया 1000 2000 5 50,000 बठ्ठा नवरान स्वाधीन कर देतो माय संकट म्हणा का तुमनं काम भागाडल्या मला दिवाईल कर दिजा हा पण मना कीर्तन मा बसणार असले मी पाय पडी सांगस दुसरा सावकारना पैसा लिहिलेवाना बायकोना लेवाना नाही आमना गली मा एक भाऊनी बाई पाईन 5,000 रुपये लिहिणार 3 वरीच जाय ना फेड राहणार 17,000 देवा घ्या तरी 7,000 अजून राहायला सांगत जाय ते कर्जच पिटी राहणार नाही त्या गाई कोटीन बी आज ना उचलेली जात भाऊन घर म्हणगर मग बाई पाईन पैसा नका लिहि जात रे आप पास होऊन आई बँक बोलतो बेकार आई पिटू देत नाही कर्ज नुसतं मग का तुम्हाला पैसा चोरा नका गरमाला बाडी का रणामा सुद्धा लबाडी मन मायनी आत्ते उन्हावं महाराज मेन मुद्दावर तुम्ही मौतोर जातेस बहिणी सोन गाडी माई उतरतास तोंड जाकेशी रडतीस ते खरं रास हो अक्का तोंड जाकी रडणाऱ्या बहिणी सोन सक्क जवळचं कोणी पोरगी असेल हो एखादी मुलगी असेल नाही का जवळ रडतात अंतकरणापासून पण या बाकी नसले आता सांगता बहीण मामा कांतून वाट दे की राय ना मामा सांगणार मन भाशील बोलायला येतो रे भाऊ पण आज जेम ते मजूर भेटेल शे कपाशी याचा नाही 3 दिन कपाशी पुरावशे असं करत पुन्हा गुरुवार लिही लागतो पुन्हा गुरुवार लिही लागतो तशा मग पडजे पेडा मला लटकी जात 15 दिन मध्ये मामा मरी जात आणि मग आई बहीण गाडी माय उतरेन रडत म्हणा आई बा ते खरं राज का तोंड जा किरण बर त्या मरणारा म्हातारा मा किंवा मरणारी म्हातारी मग तुम्हाला इथला जीव रास इथलं तोंड जा की रडतीस बहिणी सोन मग उतरण टाइमले त्या गाडीवाला का बा सांगता म्हणा चप्पल मधला सीट मग घाल दे का हा तुम्हाला इथला जीव होता मग त्या गाडीवाला का बा सांगता तथा मध मग घाल भाऊ कोणी विऊ पाठी या चप्पल तथा ठेव यश नेलं बडी कोटे कोटे सांगू आमना दोंडायचा मग एक म्हातारा मरणं दोंडायचा माने मरणं ती सवय पड जायला मग काही खरं बोलायचं जास ते दोंडायचं सांगायचं ते दोंडायचा ना म्हातारा गरीन बोलायला लागल्या तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे रवी महाराज मी ते दोंडायचा नाही सांगत तथा ना म्हातारा मरणं जडे मन बी कोण राहत नाही तुमनं बी कोण राहत नाही म्हातारा मरणं कुठे मरणं गोंदाई मा खाता खाता काय गोंदाई मा खाणार आनंद लेतच भाऊ बयान बेकार काम शे तेवढं बरंच आखो आपला परिसर मा गोंदाई नाही बस गोंदाई मा खाणार कोणी नाही होत अडे बटा माळकरी होती हा शानला म्हणत अण्णा लगीन पत्रिका येस ना पोऱ्या सांगत बावड्या वय रे मिलिंद बाबांकरनी पत्रिका यायला रे जेवण बी करी ये आणि 101 बी वाजाडी रे पोऱ्याला असं वाटत मन बाप मालेच दाडत बा
उन्हा गोंधाय ना निवतं पोऱ्याने हात पाय धुले ना शर्ट अंग मग घालली ना निघान तयारी बाप म्हणे बावड्या कोट चालना म्हणे अण्णा करणं निवतं येले गोंधाय ना ठाय का बट्टय का बरो पप्पा येडा कटे माले जाणं पडी का बरो पप्पा तू जर घ्या त्या काय सांगतील पोऱ्या सुऱ्याला दाढी नको हो म्हणा बापरे गोंधाय मग पोऱ्या सुऱ्याला दाढी नको लगीन मग काही बिन वाजाडी बी इथला हुशार लोक राहतात हो महाराज काय त्यांना मला काही समजत नाही काय जे त्यांना म्हणते येला असं लोक इथला आवडीतीन खातस काय काय लोक इथला येडा राहतस घरनी गायनं दूध डेअरीला लाई देतस आणि पेमेंटना पैसा लईस नाही मासालीन खातस यातले हुशार म्हणशात का हा मयूर बा हुशार म्हणशात याचं ते आटे कोणीच नाहीत ना तसा दूध इकीन मासा लेणार कोणीच नाहीत ना आटे दूध इकीन मासा लेन खातस गंध मनीष बुद्धी बी गंधी राहस जी बायको सुख दुःख साथ देणारी ती बायको जोडे मासालीन टाका ती राणीन ती देत बिचारी प्रत्येक बाई लेकरुले जितलं पोटभरी जेवाडस तिथलं नवराल बी पोटभरी जेवाडस आहे बाई त्या गोष्टीच मला प्रामाणिक रास स्वतील नाही राहिना ते चालेल पण मन नवराल पोटभरी जेवाड दे माय बरोबर आहे ना इतकं जीव लावस इतकी जीव लावणारी बायकोन जर ताट वाढा ना या मासा खाणारा त्या ताटणीकडे तिरपा दखत हो तिने बाई दोन्ही डोक्यात शिलगाय ते येले बाई ना काल दिबी बट टाळ के शिलगाय दिलो होता तिने जीवत ताडी दे म्हणा अरे तू मरी जाशी रे हो जीव ताडी दे तू ना तिने अण्णा हाडक्यात मी हाडक्याने गंधा डोक्यात शिलगाय दे डोक्यात शिलगाय मरी जाशी ना तू रे हो डोक्या या गोंद आहे मग कानारच नसतो एक गोंद आहे मग कान मी बर का आपले चालत नाही मिलिंद बाबा पण एक राऊंड मारी देऊ मी फेरी मारी देस या गोंद आहे मग जेवणारा सकाळ घर काही जेवतस दुपार पाहिन किसा मा निंबू लयले फिरतस या मी गणले सापडायले असा खिसा मा निंबू गाली गाली फिरत आणि तो वाढपी वाढालीस ना इथला दूर राहतात हो ते निघो याव बी ते दोनच शिलगाय राहणार रे काका बाकी ना ते वाढपीला सांगता खाती माड तो वाढपी सांगा जरा चुलावर राह गे बट गई गे रे भयान पजिती राजा कानारच नाही ते चला आमना बासून देवालाच कडे आमना वारकरीच नाही घरी या बासून देवालाच कडे अरे काय आनंद महाराज आमचे सागर बाबा मिलिंद बाबा या घर जातच कार्यक्रम करीश नाही सप्ताह करीश नाही 7-7 दिन मा आता आहे ना दूध बीज लई जाऊ आपला बजेट मा 2-4 लिटर दूध 8 टाकू बाई बासुंदी बनवा मिलिंद बाबान घर सागर बाबान घर ती बासुंदीनी पार्टी नाही का या सांगतं बाईले तू पेऊ का बाई सांगत नका माय तुम्ही प्या कितला आनंद आहे सागर बाबा सांग नको मी बाहेर पिरा तू पेऊ का कितला जिवाळा आहे महाराज त्या वहिनी त्या सांगणार महाराजनी बरोबर सांगा माय जाणू पे तू पे मन काय मी बाहेर भागाडले तू पे कितला आनंद आहे महाराज शेका काय वाद बायकोनी पहिले जेवण करील तरी आपला घरेच मा दांगलो रास का पहिले खातं काय नंतर खातं काय बरोबर आहे की नाही पहिले बी खातं ते बासुंदी नंतर बी खाते ते बासुंदी पण या मासा मटनवाला तू खायले ना तुला आवडले ना पहिले म्हणजे त्याला असं राहत तिने का चांगला खांडे हान घेणार बो बटा खाणं गंध ते बुद्धी बी गंधीत चालत विठ्ठल आणि ते कोणतं मग बसेल होतं म्हातारं हा पहिले तर मी असं सांगेल मांस मच्छी खाणं मना आहे मांस मच्छी खाऊ नका आपल्या हिंदू धर्माचं ते जेवण नाहीये ते भोजन नाहीये जेवणाला बसल्याच्या नंतर आपल्या आत्म्यानं आपल्याला सांगायला पाहिजे आपल्या मनानं सांगायला पाहिजे की मी जे जेवण करतोय कोणाचा हालहाल करून करत नाहीये हे मी सात्विक अन्न सेवन करतोय आपल्या मनानं ग्वाही दिलं पाहिजे जे तुम्ही अन्न खातात ना मांस मच्छी खाणाऱ्यांना सांगतो तुमच्या लेकराच्या पायातला काटा तुम्हाला सहन होत नाही माया हो ही नंतरचा विषय जमाड करीत त्यातले सोड्या खाणार असले मी बोलत नाही माणसे असले बायासले सांगत बहिणी वन आज मन कीर्तन ऐकले ना आज कोजागिरी पौर्णिमा आहे आजच शपथ लिहिल्या आज ना नंतर आपल्या घरात मटन मासा बनवणे अशी शपथ दिल्या काय माहितीये का मटन मासा खाणं आपलं कामच नाही शे मटन मासा कोण खास माहितीये का जो जिभेनं पाणी पितो ना तो प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो मग जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोण आहे कुत्रा मटन मासा खाणारा नाही मी नाही सांगावं मी एकला येलची आठे तुम्हाला सांगतो मांस मच्छी खाऊ नका तुमच्या लेकराच्या पायात जर काटा असला तुम्ही रात्रीमध्ये 4 वेळेस उठतात म्हणून मायमन पोऱ्यानं पायते नाही सुजी घ्या पायात काटा मुडेलशी पोरगाल जर ताप भरायला राहिना तुम्ही रातभर मग 4दा उठतीस बहिणी कितल्या वित्त केलं राहण्यात म्हणून पोऱ्याला जास्त तिने ताप भराय घ्यावीन माय
तुम्हाला पोऱ्याना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही, दुसरानं पोरग कापीन खाई जातं, दुसरानं बच्चं कापीन खाई जातं, तुम्ही दया कधी जायची? हा, तुम्हाला दयेची मूर्ती म्हणतात, मायेचा सागर म्हणतात, तुमच्या अंगी दया आहे. तुम्ही आज निर्णय लिहा, घर जाताच सांगा रविकिरण महाराज कीर्तन ऐकेल शे, आज कोजागिरी पौर्णिमा म्हणी शपथ लिहिल शे, आज आपला घरमा मटन मासा बनणार नाही अशी आज शपथ लिहिल्या. तुम्ही जर कधी रांधाना बंद करते ना एका गलीमात आल्या फिरावतील सोपं आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही सांगा आजपासून बनणार नाही, याला यानं बंद कर देतील. पण तुम्ही उपाधी अशी तिसरा दिनले तुम्ही सांगा माय वा आज का नाही तोंड बट मैक मैक वय गे तू ना तिसरा दिनले तोंड मैक वय जास माव भाऊ का सोडाला कसा लाय गई करी पाय पडस मा हो. तुम्ही बंद कर द्या, तुम्ही बंद करा काय येस नाही असं आवरील तुम्हाला ऐकत नाही का? या कोण सांगत बायकोन माणूस ऐकत नाही? तुम्हाला ऐकीश नाही यशनी सगळी बहिणा घर जावा ना बंद करते नाही, एका माळा घाला ना ऐकत नाही का? तुम्ही फक्त सांगा त्यासले हो आजच्या नंतर मटन मासा बनणार नाही आणि मटन मासा खाऊ पण नका. हो आता गोंदाई मा बसेल होता म्हातारा, कधी देव नाही धर्म नाही, कधी कीर्तन माने, कधी भजन माने, पण गोंदाई सोडे नाही म्हातारा. तरुण पोरेच मा 31 डिसेंबर करे वायबार होता ना. हो काय काय लोकेशले वयनं बी बांध राहत नाही, कोणते वय मा काय करू असं नाही का? ते म्हातारा तरुण पोरेच मा 31 डिसेंबर करे. त्या तरुण भाऊसले म्हणतात का रे आपल्या गाव म्हणा म्हातारा आपला बापपेक्षा बी मोठा येणार आहे, आपला आजोबान वयना म्हातारा, आणि तुम्ही या म्हातारा पार्टीमा सामील करलेत म्हणे. बाबा आम्ही नाही बोलावतो त्यांना इलागच म्हणे. अरे म्हणता जागा बदलाय टाकू बाबा म्हणे, त्याला बेस नाही आम्हाला 7 एक मया पुरा करायला घ्या म्हणे. अहो मया मा बी इलागच म्हणे. त्या म्हाताराला म्हणता का हो काका या पोरे तुमले बेस नाही, दुसरा वावरेच मग चालना जाता तरी तुम्ही याले सापडाय कसं काय लेत म्हणे. मी वाच सांगत सांगत पोची जास म्हणे, मागला जन्म ना कुत्रा तू. गड्यात माड असेल तर आपल्यासाठी भगवंत आहे, माड नसेल तर काय काम नाही, नाही का? गड्यात माड आहे तर आमच्यासाठी तो भगवान आहे, आणि गड्यात माड नसेल तो वयाने किती मोठा असला तर आपल्याला काय त्याला चेटांना नाही. गळ्यात माड घाला, त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असेल. हाय म्हातारा कधी देव धर्माने ऐकून मग कावाल बस ना वाटपी वाडीचे निघ्यात आणि त्यामा एक मटेरियल रास 8 दिनं, त्या 8 दिना मधमा मटेरियल रास, ते 8 दिना मधलं मटेरियल वडाल घ्या याने 8 दिवस वळली नाही, चालू पंगत मा पाहिलं माट दिना त्याने उनी गुचकीन घ्या पुचकी. त्या वाडपी पोरे म्हणे चोरीन बादलीवर पीस काढायला तर खावा माय उपाटी याल शिलगाव म्हणे होता गरमा. म्हाताराला गरमा टाकान म्हातारीला सांगा तुना म्हातारा ज्ञान, मग म्हातारी रडे म्हणा राम व माई म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा राम काढून दिमा वजन करी रायनात ना म्हणा धनी. मला त्या असं का बरोबर आहे राहिलं आळंदीमा ज्ञान पंढरपूरले ज्ञान. हो हा मारुती रायना मंदिर बटीन राणी द काढणारा हा आळंदी पंढरपूर जाईल लब्बाड एक नंबर लब्बाड जात राहत बाईने तो त्याने बाईच नाही आटे ना नाही सांगा बहिणी मी आटे ना सबत बर सुद्धा सांगा तुम्ही बड्या बहिणी चांगल्या आहेत तर त्याने बाईच नाही. म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी, म्हणा राम काढंदी मा भजन करी रायनात ना म्हणा दे. मी मोठं मन करी सैन चढले ना पण म्हातारी रडायला लागली, म्हाताराने आंघोळ वगैरे उचला काही मग म्हातारी रडस. ओ माय म्हणा राम ना तुमा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा दे. ओ म्हणा बापरे आणि मला ते बरायच घे ना ते मी बडी गर्दी माझी आवाज दिना तुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिसा कुची दिना मनी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारम ना कोंड्या आधार तुळशी ना पालना कितला गुण लागावचे जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तेव्हा घाली नाही. आता तुळशी ना पाला नाही आता तुळशी वृंदावन बी आणि तोंड मा खूपशी दिना तरी यांना उद्धार होणार अजिबात नाही होणार. हो म्हणून गड्यामध्ये तुळशी माळ धारण करा जर उद्धार करून घ्यायचा असेल. पण मन मा आहे ना रडाना यश ना एक एक आयटम नुसतं रडाना म्हणत तरी एक कीर्तन करसो बरं बाबा मी. हो आणि मी ऐका बस आणली येले पुढे मागे जरा बंद पण नसतात ना वाकाले बरं राहील बस पुढे पुढे पोरीले रडता येवा नाही रडणारा सापडत नाही तर बी 41 येत जासो मी दल्ला वाटला वाना इतकं भारी रडस मन माय एक म्हातारी म्हातारांसाठी रडी. मना राम व माय मना झोपाया आंबा कसा पाणी वही गया ना मना धनी म्हणत सर का तू दाबाईल मर्दाशी म्हणतो. इतकं भारी रडणं राहतं. हो मन चुलता आमले जर काय बोलायला जाय का मन चुलती घर माहिती सांगे बस करावं पोरेले काय शानपणाची काढा ना तुम्ही काय किडा पाडेल मला चांगलं माहिती आहे. मन चुलताना उंडू का निघू दे नाही आणि जो चुलता मरणार मन चुलती रडे राम ओ माय दोन शब्द चावी बोली लेतात ना मना धनी. मी आधरी उठाड दिला उठ म्हणता लब्बाड होता तो त्यांना हुंडूक निघू देणार नाही आता मरी जायवर चावी बोली लेतात ना एक नंबरनी लब्बाड जात राहतात त्या बाईसनी. हा अरे बट्या बाया चांगल्या आधीच
माझ्या कीर्तनातून विनोद वजा करा, पण मी एकच सांगेल, गड्यात तुळशी माळ धारण करा, व्रत एकादशी करा, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करण्याच्या आधी सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल, कीर्तनकार कोणताच कीर्तनकार कोणाला दुखवायला आलेला नसतो. इथं तर आम्हाला नाथबाबांची शिकवण आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो असतो, आम्ही तुम्हाला दुखवायला आलेलो नाही. पण न कळत जर माझ्या शब्दानं तुमचं मन दुखावलं असेल तर उदाहरण करणारे तरुण भावांना सांगेल, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. तरुण बहिणींनाही सांगेल, ताई तुमचा भाऊ समजून मला माफ करा. हक्काने बोललं गेलं असेल आणि ज्याच्यानं तुमच्या मनाला जखम झाली असेल, तुमचा भाऊ बोलला असं समजून मला द्या माफ करून. आणि बसलेले टोपीवाले बाबा आहेत माझ्या बापासारखे, बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत. सगळ्यांना सांगेल, तुम्हाला जर 4 पोरं असतील, मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील, 4था समजा, 2 असेल, 3रा समजा, 1 असेल, 2रा समजा. तुमले पोरगा नसेल, मला दत्तक लिहिलं का आपण माफ करजात. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं, ते संतांचा आदुगर भजन नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, खाली बसा 2 मिनिटं. मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील, नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. बावरे.